आणि आता सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। आता राजकीय वर्तुळातून बातमी, काँग्रेस हटवा आरक्षण वाचवा असं म्हणत भाजपानं नारा दिलाय। राहुल गांधींविरोधात भाजपानं एल्गार पुकारलेला आहे। भाजपा शुक्रवारी राज्यभरात आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतेय। राहुल गांधी यांनी अमेरिकेत जात खरं तर एका कार्यक्रमात आरक्षण संपवण्याची भाषा केली, वक्तव्य केलं आणि त्यानंतर भाजपाकडून आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। कारण महायुती असो, भाजपा असो, मायावतींचा बसपा पक्ष असो, या पक्षाकडून या राजकीय नेत्यांकडून खरं तर राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला जातोय, टीका टिप्पणी केली जातीये। एकीकडे राज्यभरात खरं तर आरक्षणाचा मुद्दा चर्चेला जातोय। ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटलेला असताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते मंडळी आता अशा प्रकारची भाषा बोलायला लागल्या असल्याची टीका भाजपाकडून केली जाते। एकीकडे नाना पटोले आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे आरक्षणाच्या समर्थनार्थ भाषा करताना दिसतायत, भाष्य करताना दिसतायत आणि दुसरीकडे त्यांचेच नेते आरक्षण संपवण्याची भाषा करतायत। त्यामुळे आता भाजपा चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते। राज्यभरात आता राहुल गांधी यांचा निषेध भाजपाकडून करण्यात येतोय। दरम्यान भाजपच्या कोणत्या नेत्यांच्या नेतृत्वात कुठे आंदोलन करण्यात येणार आहे पाहूयात। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात अकोल्यात आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर मुंबईमध्ये आशिष शेलार आणि पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे। चंद्रकांत पाटील हे पुण्यात आंदोलन करणार आहेत। त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन होणार आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपुरात आंदोलन होणार आहे, तर गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जळगावात आंदोलन होणार आहे। तर अतुल सावे छत्रपती संभाजीनगर, राम शिंदे अहिल्यादेवी नगर मध्ये आंदोलन करणार आहेत। तर देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वात नाशकात आंदोलन होणार आहे। तर विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन छेडण्यात येणार आहे। राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता भाजपा चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते। कारण राज्यभरात राहुल गांधींचा विरोध होताना दिसणार आहे, निषेध होताना दिसणार आहे। कारण भाजपाकडून आंदोलन करण्यात येणार आहे। तर जे भाजपाचे नेते मंडळी आहेत, मुख्य जे चेहरे आहेत भाजपाचे, त्यांच्या नेतृत्वात राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन राहुल गांधी यांच्या वतीने, राहुल गांधी यांच्या विरोधात करण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर आता राहुल गांधी यांना आरक्षण संपवण्याचं हे जे वक्तव्य आहे ते चांगलंच भोवलेलं पाहायला मिळतंय। कारण हाच मुद्दा आता भाजपानं उचलून धरलाय। तर आपल्यासोबत विविध विभागातून आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मुंबईतून महेंद्र जोईल, तर नागपुरातून हितेश मेश्राम, तर पुण्यातून अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत। आत्ताची परिस्थिती आपण मुंबईत जाऊया पाहायला, कारण मुंबईत सध्या खरं तर भाजपाकडून चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला होता। आणि महेंद्र, सध्या आपण पाहतोय की भाजपा हिंदुत्वाच्या या मुद्द्यावर विधानसभा निवडणूक लढवण्याची आता तयारी करताना पाहायला मिळते। आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात गाजताना दिसतोय आणि याच आरक्षण संपवण्याची भाषा राहुल गांधींनी केली आणि हाच मुद्दा भाजपानं उचलून धरलाय। मुंबईत कसं वातावरण आहे? मुंबईत भाजपा कशी आक्रमक भूमिका घेताना दिसतेय? प्रज्ञा, राहुल गांधींची अशी वक्तव्य ही पहिलीच नाहीयेत। कारण यापूर्वी त्यांनी अशी काही वक्तव्य केले जेणेकरून महाराष्ट्रातील नेत्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो। कार्यक्रमात काही 2 दिवसापूर्वी कार्यक्रमामध्ये राहुल गांधी भारत सुधारला तर आरक्षण रद्द करू असं एक वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। त्यामुळे महाराष्ट्रात एकंदरीत मराठा आरक्षणाचा मुद्दा असताना देशात
काही जातींमध्ये आरक्षणाचे मुद्दे असताना हे जे वक्तव्य करणं आहे त्याच्यावर वाद निर्माण झाला आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणावरती ठाम असताना, आक्रमक भूमिका त्यांची असताना आज जे वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपच्या वतीने पूर्ण महाराष्ट्र, राज्यभरात, मुंबईत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहेत. भाजपच्या वतीने जे आशिष शेलार प्रदेश अध्यक्ष आहेत मुंबईचे, ते घाटकोपर, रमाबाई नगर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ ते आंदोलन करणारे, सोबत पंकजा मुंडेही असणार आहेत. तर चेंबूर या ठिकाणी प्रसाद लाड आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अकोला येथे आंदोलन करणार आहेत. त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. जे राहुल गांधींना पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केलाय. नेमकं भाजपचा काँग्रेसच्या मनात काय आहे? कारण राहुल गांधींनी असं वक्तव्य केल्यानंतर त्यांचे महाराष्ट्रातले नेते आहेत ते आरक्षणाची भूमिका घेतात. नेमकं काँग्रेसच्या पोटात काय आणि पोटात काय हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे महेंद्र थोडं थांबवते. भाजपाचे अतुल भातखळकर हे आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत. भातखळकरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो जी, खरं तर राज्यभरात आरक्षणाचा मुद्दा हा जास्त चर्चेला जातोय आणि खरं तर काँग्रेस ही आम्ही आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहोत असं सातत्याने म्हणते आणि त्यांचेच नेते अमेरिकेत जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करतायत आणि याच विरोधात आज भाजपा आक्रमक भूमिका घेताना दिसतेय. या संदर्भात आपली प्रतिक्रिया? राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा खरा चेहरा अमेरिकेतल्या वक्तव्यावरनं पुन्हा एकदा उघडा पडलेला आहे. जी, काँग्रेसने आणि राहुल गांधींनी कायमच आरक्षणाला विरोध केलेला आहे. जी, आणि त्यांनी जे अहंकारयुक्त अशा प्रकारचं विधान केलं की जेव्हा देशामध्ये फेअर सिच्युएशन येईल तेव्हा आम्ही आरक्षण रद्द करू. या देशामध्ये फेअर सिच्युएशन आहे हे म्हणणारे आणि ठरवणारे राहुल गांधी कोण? त्यांना कुठला अधिकार दिला गेला? मुळामध्ये आरक्षण आलं ते भारतीय घटनेमुळे आलं. भारतीय घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मिळाली. आरक्षण अनुसूचित जाती जमातींना मिळालं, त्याच वेळेला अन्य जमातींना आरक्षण मिळावं याच्याकरता काकासाहेब कालेलकर आयोग 1956 साली नेमला गेला. पण त्याच्यानंतर 33 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं. कालेलकर आयोगावर विचार करून ओबीसी समाजाला आरक्षण देण्याकरता काँग्रेसने कधीही हालचाल केली नाही. किंबहुना पंडित नेहरूंनी आपल्या अनेक पत्रव्यवहारामधून ते कसे आरक्षण विरोधी आहेत आणि आरक्षण आलं तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने मेरिटचा सत्यानाश होईल अशा पद्धतीची स्टेटमेंट पंडित नेहरूंनी केलेली आहेत. जी 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 भातखळकरजी, आपण पाहताय खरं तर सत्ताधाऱ्यांकडून हा मुद्दा उचलून धरण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे विरोधकांकडून असं बोलण्यात येत आहे की राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे. कितपत योग्य आहे? कसा विपर्यास केला गेलाय? फेअर सिच्युएशन आल्यानंतर आरक्षण रद्द करू. जी, कुठली फेअर सिच्युएशन? आणि फेअर सिच्युएशन आहे की नाही हे म्हणणारे राहुल गांधी कोण? जी, 1980 साली काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्येच आरक्षण रद्द करण्याची भूमिका होती. जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या विलीन झालेलं जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा काका कालेलकर आयोगावर विचार करण्याकरता मंडल आयोगाची स्थापना झाली. मंडल आयोगाची स्थापनेचा रिपोर्ट आल्यानंतर काँग्रेसचं सरकार होतं. 89 पर्यंत राजीव गांधींनी, इंदिरा गांधींनी काही केलं नाही. आणि मग जेव्हा भारतीय जनता पार्टीचं समर्थित केंद्रातलं सरकार आलं तेव्हा मंडल आयोगाच्या शिफारसी लावून ओबीसी समाजाला आरक्षण दिलं गेलं. आणि त्यावेळेला सुद्धा काँग्रेसने, राजीव गांधींनी मंडल आयोगाला विरोध केला होता. हे ऑन रेकॉर्ड आहे. त्यामुळे काँग्रेस आरक्षण विरोधी राहिलेलं आहे पहिल्यापासून.
आणि म्हणून आज हातकळकरजी, जरा काँग्रेसच्या वेळेअभावी विरोधामध्ये तुम्हाला इथे आमचं आंदोलन थांबावं आहे. लागतंय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात. आणि आपण जातोय आता पुण्यात आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे हे जोडले गेलेले आहेत. अजिंक्य, सध्या पुण्यात काय परिस्थिती आहे? एकीकडे आरक्षणाचा मुद्दा हा जास्तच राज्यभर चर्चेत आहे. एकीकडे मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं यासाठी ठाम आहे, तर दुसरीकडे ओबीसी ही याला विरोध करताना दिसते. आणि त्यात हे राहुल गांधींचं वक्तव्य. भाजपा कशी आक्रमक होतीये? नक्कीच. अमेरिके दौऱ्यादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याचे आता पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. आज राज्यभर भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ते जिल्हानिहाय आंदोलन करणार आहेत. पुण्यात देखील भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12:30 वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण भेटावं यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, तर मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण भेटू नये म्हणून ओबीसी नेते देखील आंदोलन करतायत. धनगर समाजाला आरक्षण भेटावं, मुस्लिम समाजाला आरक्षण भेटावं, लिंगायत समाजाला आरक्षण भेटावं अशी देखील या सर्व समाजांची मागणी आहे. आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्रभर पेटताना दिसतोय, परंतु राहुल गांधींनी अमेरिकेत जे आरक्षण विरोधी वक्तव्य केलेलं आहे त्याचे पडसाद जे आहेत ते पूर्ण राज्यभर उमटताना दिसत आहेत, प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. आणि त्याच्याच विरोधात आज भाजप जे आहे ते आक्रमक झालंय आणि भाजपकडून राहुल गांधींच्या या विधानाच्या निषेधार्थ जे आहे ते संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. जी 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 असेच जोडलेले राहा. आणि आपल्या सोबत आताची की बात की आपण पाहतोय, खरं तर आता काँग्रेस हटवा आणि आरक्षण वाचवा असा नारा भाजपाकडून देण्यात येतोय. कारण आज राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपा राज्यभर आंदोलन करणार आहे, राज्यभर निदर्शनं करणार आहेत. भाजपाचे जे मुख्य चेहरे आहेत त्यांच्या नेतृत्वात, त्या नेते मंडळींच्या नेतृत्वात आजचं आंदोलन असणार आहे. आणि राहुल गांधी यांनी जे अमेरिकेत आरक्षण संपवण्याचं भाष्य केलं, वक्तव्य केलं, या विरोधातच हे आंदोलन असणार आहे. आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम. हितेश, नागपुरात कसं वातावरण आहे? कारण भाजप आता चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते. नेतृत्व कोण करतंय आंदोलनाचं? नक्कीच बघितलं गेलं तर राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर जे आहे वातावरण जे आहे महाराष्ट्रात तापलेलं आहे, त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये देखील कालपासून जे आहे नागपुरात आंदोलन करण्यात येत आहे. भाजपतर्फे कालच एक संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर आज जे आहे रवींद्र पाटील जे आहेत ते सुद्धा आंदोलन करणार आहेत, नागपूरमध्ये येऊन ते आंदोलन करणार आहेत. आणि अशा प्रकारे विदर्भभर जे बघितलं गेलं तर भाजपचे सगळे नेते आंदोलन करणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे असतील अकोल्यामध्ये, सुधीर मुनगंटीवार असतील चंद्रपूरमध्ये, नागपूरमध्ये पाटील असतील, अशा पद्धतीने जे आहे अनेक जिल्ह्यामध्ये भाजपतर्फे आज जे आहे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. आरक्षण बचाव या अभियानाने हे आंदोलन, या अनुषंगाने हे आंदोलन करण्यात येणार आहे. आणि कालपासून याचे पडसाद जे आहे हे आजच नाहीये, तर कालही नागपूरमध्ये जे आहे आंदोलन करण्यात आलं होतं. आणि कालही सांगण्यात आलं होतं की ह्या वक्तव्याचा निषेध आम्ही अति तीव्रतेने करू. आणि त्या अनुषंगाने आज देखील भाजपतर्फे जे आहे आंदोलन करण्यात येताना आपल्याला पाहायला येते. प्रज्ञा, जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.